पाहणार आहोत दिवसभरातल्या लक्षवेधी ठरणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या। पहिली लक्षवेधी ठरणारी बातमी म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराची। नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या नागपुरामध्ये होण्याची दाट शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये काल सागर बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडली। जवळपास 50 मिनिटे या बैठकीमध्ये चर्चा झाली। तर एनसीपीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी झी 24 तासच्या हाती लागली आहे। ही दुसरी महत्त्वाची घडामोड आहे। अजित पवार, छगन भुजबळ, अदिती तटकरे यांचं नाव या यादीमध्ये असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। धनंजय मुंडे, बनसोडे आणि झिरवळ यांना सुद्धा संधी दिली जाईल अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। त्याचबरोबर सना मलिक आणि इंद्रनील नाईक यांना राज्यमंत्रीपद दिलं जाईल अशी सुद्धा माहिती मिळते। तर दुसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे संसदेसंदर्भातील। संसदेमध्ये संविधानावर विशेष चर्चा होते। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत, संबोधित करणार आहे। तिसरी महत्त्वाची बातमी आहे अल्लू अर्जुनच्या सुटकेची। आज त्याची सुटका झालेली आहे। काल त्याला न्यायालयीन कोठडीमध्येच राहावं लागलेलं होतं। जामीन मंजूर झाल्यानंतर त्याची आज सुटका करण्यात आली आहे। तर या तीन आजच्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहतोय।